लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे। त्यातच नागपूर भाजपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व 12 जागा भारतीय जनता पक्ष लढवेल असा दावा केला होता। त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकारी भडकल्याचं चित्र दिसून येत आहे। नागपूरमध्ये भाजप तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी उडाली आहे का? नेमकं काय घडलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे विशेष बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नागपूर भाजपच्या एकला चलोच्या धोरणाची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं ठरवण्यात आलं। आम्ही भाजपचं काम करण्यासाठी आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, आमचा पक्ष ठरवेल की आम्ही कोणाचं काम करणार असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी व्यक्त केलं। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार महायुतीत नव्या वादाचं कारण बनत असल्याची आता चर्चा आहे। भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे म्हणाले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मधील सर्व 12 विधानसभा मतदारसंघात भाजप निवडणूक लढवणार असून मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आमचं काम करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष असून त्याचे नेतृत्व अजित पवार व प्रफुल्ल पटेल करत आहेत। आम्ही दुसऱ्याच्या दावणीला बांधलेलं नाही। मग हे कसं म्हणतात की आमचं म्हणजेच भाजपचं काम करा, आमचं नेतृत्व ठरवेल की आम्ही कोणाचं काम करायचं? महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे की जिथे भाजपचे आमदार नाही तिथे मित्र पक्षांना जागा दिली जाईल, म्हणून आम्ही पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर आणि काटोल या 3 जागांची मागणी केली आहे असे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। या 3 ठिकाणी आमची संघटन शक्ती आहे। या 3 जागा आम्ही मागितल्याशिवाय राहणार नाही। आम्ही नागपूर भाजपची आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करू। भाजपचे आमदार असलेल्या 110 ठिकाणी आम्ही भाजपला मदत करणार आहोत। लोकसभा निवडणुकीत आम्ही नितीन गडकरी यांचेही मेहनतीने काम केलं, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। तर अशा पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, आमचं पक्ष सांगेल तेच काम आम्ही करणार आहोत। याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।